बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपण लास्ट लेक्चरमध्ये बायो फर्टिलायझर काय आहे ते शिकलो. बायो फर्टिलायझर कशा प्रकारे तयार केल्या जाते, बायो फर्टिलायझरच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज वगैरे बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार बायो फर्टिलायझर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम बायो फर्टिलायझर्स म्हणून वापरले जातात. आता बायो फर्टिलायझर वगैरे तर आपल्याला माहिती आहे की असे खतं असतात की ज्यांच्यामध्ये सजीवांचा वापर केला जातो, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. अशांना आपण बायो फर्टिलायझर किंवा जैव खते असं म्हणत असतो. याच्यामध्ये मग बॅक्टेरिया वापरल्या जातात, याच्यामध्ये फंजाय वापरल्या जातात, याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया वापरल्या जातात. म्हणजेच काय की या खतांमध्ये सजीवांचा वापर केला जातो आणि आपल्याला माहिती आहे की या सजीवांमुळे काय होते की प्लॅन्टला जे आहे न्यूट्रिएंट भेटते आणि प्लॅन्टची आपलं प्लॅन्ट असो किंवा आपले जे पीक असतील त्यांची भरघोस वाढ होते, उत्पादन आपल्याला चांगल्या तऱ्हेनं भेटते. तशा तऱ्हेने या बायो फर्टिलायझरचा रोल असतो आणि बायो फर्टिलायझरमध्ये महत्त्वाची भूमिका जी असते ती मायक्रो ऑर्गॅनिझमची असते. आता कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरल्या जातात बायो फर्टिलायझर म्हणून हे आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊ. तर सगळ्यात आधी बघा आपण सुरुवात करू रायझोबियमपासून. रायझोबियम हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. तर या बॅक्टेरियापासून प्लॅन्टला काय काय फायदा होतो, कशा प्रकारे रायझोबियम हा बायो फर्टिलायझर म्हणून काम करतो हे समजून घेऊ. बघा काय काय माहिती सांगितली आपल्याला या रायझोबियमबद्दल. रायझोबिया, आता बघा की रायझोबियम म्हणजे सिंग्युलर आहे, रायझोबिया म्हणजे प्लुरल आहे, एक वचन अनेक वचन म्हणतो ना आपण. तर हे जे रायझोबिया आर रॉड शेप मोटाईल एरोबिक ग्राम निगेटिव्ह नॉन स्पोर फॉर्मिंग नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कंटेनिंग नॉड जीन्स अँड नीफ जीन्स. आता हे जे रायझोबियम आहे याचं आपल्याला काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, याचं वर्णन दिलेलं आहे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत, रॉड शेपचे आहेत, मोटाईल आहेत, एरोबिक बॅक्टेरिया, स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आणि यांच्यामध्ये नीफ आणि त्याचबरोबर नोड जीन्स प्रेझेंट आहे. तर असं या रायझोबियमचं हे डिस्क्रिप्शन आहे. पुढे सांगितलेलं आहे दे फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ रूट ऑफ लेग्युमिनस प्लांट. हे जे रायझोबियम आहे हे कोणत्या प्लांटमध्ये सापडतात किंवा यांचा कोणत्या प्लांटला फायदा होतो, तर लेग्युमिनस प्लांटला फायदा होतो. लेग्युमिनस म्हणजे काय, कडधान्य म्हणतो आपण त्याला. तर त्या कडधान्य जे पीक आहेत त्यांना त्या प्लांटला या रायझोबियम पासून फायदा होतो. त्यांच्या रूट्सवर रायझोबियमचे जे लेग्युमिनस जे प्लांट आहेत त्यांच्या रूट्सवर हे रायझोबियम राहतात, सिम्बायोटिक पद्धतीने राहतात, म्हणजे एकमेकाला मदत करत राहतात. म्हणजे लेग्युमिनस प्लांटचा या रायझोबियमला फायदा होतो, रायझोबियमचा लेग्युमिनस प्लांटला फायदा होतो. अशा तऱ्हेने यांची सिम्बायोटिक असोसिएशन आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे दे ब्रिंग अबाउट नोड्यूल फॉर्मेशन ऑन दी रूट अँड मल्टिप्लाय इनसाइड द नोड्यूल. आता काय होते की हे तर आपल्याला समजलं की जे रूट्स आहेत लेग्युमिनस प्लांटचे तिथे हे बॅक्टेरिया राहतात. आता हे बॅक्टेरिया काय करतात, त्या रूटवर नोड्यूल्स तयार करतात. नोड्यूल म्हणजे काय, गाठी तयार करतात. अशा गाठी तयार करतात त्या प्लांटच्या याच्यावर आणि त्या गाठीच्या आत आपली संख्या वाढवतात. जसं आपण एक डायग्राम बघू आपण, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. बघा आपल्याला रूट सिस्टम ऑफ लेग्युमिनस प्लांट दिलेलं आहे. लेग्युमिनस प्लांटमध्ये कशा प्रकारचे रूट असते ते दाखवलेलं आहे. आता या रूटवर तुम्हाला दिसतात रूट ब्रांचेस वगैरे आहेत आणि या रूटवर कसे नोड्यूल फॉर्म झालेले, अशा गाठी तयार झालेल्या रूटवर दिसते आपल्याला. आणि या गाठी ज्या आहेत, ह्या नोड्स जे आहेत, ह्या कोणी तयार केलेल्या, ह्या नोड्स तयार केलेल्या त्या म्हणजे रायझोबियम या बॅक्टेरियानी. आणि या नोड्सच्या आत किंवा या नोड्यूलच्या आतच या रायझोबियमची ग्रोथ होते, वाढ होते. आता पुढे आपल्याला काय सांगितलं बघा दे फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू ऑर्गॅनिक फॉर्म विच कॅन यूज बाय प्लांट ॲज अ न्यूट्रियंट. आता हे जे रायझोबियम आहे याचा प्लांटला काय फायदा होतो, तर हे रायझोबियम आपल्या आजूबाजूला आहे मातीमध्ये जो काही नायट्रोजन वगैरे असेल, तुम्हाला तर मी आधी सांगितलं की प्लॅन्टला जगायसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक पाहिजे तो म्हणजे नायट्रोजन. पण प्लॅन्टला डायरेक्ट नायट्रोजन घेता येत नाही, वातावरणात जरी भरपूर नायट्रोजन असलं तरी. मग हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, वातावरणातला ॲटमॉस्फिअर घेतात आणि तो प्लॅन्टला देतात. मग हे यांना नायट्रोजन फिक्सिंग असं म्हणतात, नायट्रोजन फिक्स करतात ते. मग हे जे रायझोबियम आहे आजूबाजूचा वातावरणातला नायट्रोजन फिक्स करतात आणि तो प्लॅन्टला देतात. त्यामुळे प्लॅन्टला न्यूट्रिएंट म्हणून तो कामात पडतो, प्लॅन्टची भरभर वाढ होते, चांगली ग्रोथ होते. पुढे सांगितलेलं आहे याचे एक्झाम्पल दिलेलं आहे जसं की रायझोबियम आर म्हणजे काय शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे रायझोबियमचा, आर सॅरम. त्याचबरोबर आहे इज अ स्पेसिफिक टू पी. हा जो लेग्युमिनोसॅरियम आहे रायझोबियम लेग्युमिनोसॅरियम हा कोणत्या प्लांटवर सापडतो आपल्याला, तर हा पी प्लांटवर सापडतो. त्याचबरोबर दुसरा आणखीन बॅक्टेरिया आहे रायझोबियम फॅसिओलाय टू बीन प्लांट. जे बीन असतात ना, घेवडा म्हणतो आपण त्याला, त्या बीन्स प्लांटवरती हा रायझोबियम फॅसिओलाय सापडतो. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला या पहिल्या आपल्या या मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल दिलेली आहे, रायझोबियम जो की एक बॅक्टेरिया आहे. आणि दुसरा आणखीन एका बॅक्टेरियाबद्दल माहिती दिलेली आहे आणि तो आहे ॲझर्टोबॅक्टर. काय सांगितलं बघा ॲझर्टोबॅक्टरबद्दल आपल्याला,
It is the important and well-known free-living, nitrogen-fixing, aerobic, non-photosynthetic, non-nodule forming bacterium intimately associated with roots of grasses and certain plants. ॲझोटोबॅक्टर जो आहे हा रायझोबियमच्या अपोजिट आहे, समजून चला असं की याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ॲझोटोबॅक्टरच्या रायझोबियमच्या अपोजिट आहेत. जसं की तो सिम्बायोटिक असतो, हा फ्री लिव्हिंग असतो, हा वातावरणामध्ये कुठं पण प्रेझेंट आहे. त्याचबरोबर नायट्रोजन फिक्सिंग आहे, एरोबिक आहे, त्यानंतर नॉन फोटोसिंथेटिक आहे. फोटोसिंथेसिस हा बॅक्टेरिया करत नाही, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. नॉन नोड्यूल फॉर्मिंग आणि नोड पण तयार करत नाही, जसं रायझोबियमनी त्या रूटवर नोड्यूल्स फॉर्म केले, नोड्स फॉर्म केले, गाठी गाठी तयार केल्या, हा गाठी पण तयार, नोड पण फॉर्म करत नाही. आणि हा कुठे प्रेझेंट आहे, असोसिएशन विथ द रूट ऑफ ग्रासेस अँड सर्टन प्लांट. ज्या ग्रासेस आहेत ना, ग्रास गवत तण, तर त्या ग्रासेसवर आणि काही प्लांटवरच्या रूट्सवरती हा बॅक्टेरिया सापडतो आपल्याला. पुढे सांगितलेलं आहे, इट इज यूज ॲज अ बायोफर्टिलायझर फॉर ऑल नॉन लेग्युमिनस प्लांट, इस्पेशली राईस, कॉटन, व्हेजिटेबल एक्सेट्रा. आणि हा जो ॲझोटोबॅक्टर आहे, हा जो बॅक्टेरिया आहे, हा कोणाच्या कामात पडतो, नॉन लेग्युमिनस, सर्वच्या सर्व नॉन लेग्युमिनस प्लांटच्या कामात पडतो हा. म्हणजे याचं जर आपण खत टाकलं, समजा ॲझोटोबॅक्टर आणून आपण आपल्या जे राईस असेल, कॉटन असेल, त्यांना जर टाकलं तर त्यांना यांच्यापासून फायदा होतो, पण लेग्युमिनस प्लांटला याच्यापासून काही फायदा होत नाही असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच राईस, कॉटन, व्हेजिटेबल हे जे प्लांट आहे यांच्यासाठी ॲझोटोबॅक्टरचं खत म्हणून यूज केलं जाते, लक्षात घ्या. ते रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर वगैरे याचं आजकाल खतं वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते आणून पिकांना टाकल्या जातात, पिकं चांगले येतात. पुढे आणखीन एका मायक्रो ऑर्गॅनिझमचं आपल्याला हे सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲझोस्पिरिलम, तर हा बॅक्टेरियाचं नाव आपल्याला दिलेलं आहे. इट इज फ्री लिव्हिंग एरोबिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियम असोसिएटेड विथ रूट ऑफ कॉर्न, व्हेट अँड जवार. ॲझोस्पिरिलम जे आहेत हे बॅक्टेरिया कुठे असतात, तर याची प्रॉपर्टी सांगली आहे, तर म्हणजे फ्री लिव्हिंग आहेत, ते एरोबिक आहेत, नायट्रोजन फिक्सिंग आहेत, नायट्रोजन फिक्स करतात. आणि कुठे सापडतात, तर रूट ऑफ कॉर्न, कॉर्न जो आपला मका आहे तिथे त्याच्या रूटवर सापडतात. व्हीटची जी रूट आहे, जवारचं जे रूट आहे, तर त्याच्या रूट्सवरती, या प्लॅन्टच्या रूट्सवरती हे बॅक्टेरिया सापडतात. या बॅक्टेरियाचं अस्तित्व इथे प्रेझेंट आहे आणि याच पिकांना याचा फायदा होतो. पुढे सांगितलेलं आहे, इट फिक्स दी कन्सिडरेबल क्वांटिटी ऑफ नायट्रोजन इन नॉन लेग्युमिनस प्लांट सच ॲज सिरियल, मिलेट्स, कॉटन, ऑइलसीड एक्सेट्रा. आता जो ॲझोस्पिरिलम आहे त्याचा फायदा नॉन लेग्युमिनस प्लांटला भरपूर होतो, जसं की सिरियल, मिलेट, कॉटन, ऑइलसीड्स वगैरे यांना सगळ्यात जास्त फायदा होतो. कसा फायदा होतो की हे नायट्रोजन फिक्स करतात आणि म्हणूनच नॉन लेग्युमिनस प्लांटच्या व्यतिरिक्त आपण याचं खत कोणत्याही प्लांटला देऊ शकतो. आणि एका मोठ्या प्रमाणात हे नायट्रोजन तयार करतात, नायट्रोजन फिक्स करतात. जसं याची एक अमाऊंट पण दिलेली आहे, 20 ते 40 kg नायट्रोजन पर हेक्टर. पर हेक्टरमध्ये 20 ते 40 किलो नायट्रोजन हे फिक्स करतात असं आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा पण एक अजून मायक्रो ऑर्गॅनिझम बघितला आपण, ॲझोस्पिरिलम, जो की बॅक्टेरिया आहे आणि ज्याचा फायदा बायोफर्टिलायझर म्हणून केला जातो. ॲनाबेना हा आपला पुढचा मायक्रो ऑर्गॅनिझम. काय सांगितलं आहे बघा याच्याबद्दल, इट इज अ जीनस ऑफ मल्टीसेल्युलर फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया दॅट एक्झिस्ट ॲज अ प्लॅन्क्टन. ॲनाबेना जो आहे हा सायनोबॅक्टेरिया आहे. काय आहे, सायनोबॅक्टेरिया आहे, मल्टीसेल्युलर फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया, मल्टीसेल्युलर आहे, खूप साऱ्या सेल आहे त्याच्यामध्ये, फिलामेंटस आणि प्लॅन्क्टन आहे, प्लॅन्क्टन म्हणून तो अस्तित्वात असतो. इट हॅज अ ॲबिलिटी टू फिक्स नायट्रोजन अँड ऑल्सो फॉर्म सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ दी सर्टन प्लांट्स सच ॲज कोरलॉइड, रूट ऑफ सायकस अँड अँथोसेरॉस थॅलस. आता हा जो नायट्रोजन फिक्सिंग हा जो सायनोबॅक्टेरिया आहे हा कुठे सापडतो, तर हा कोणासोबत असोसिएशन तयार करतो, सिम्बायोटिक असोसिएशन रिलेशन विथ सर्टन प्लांट, काही प्लांट सोबत, जसं की कोरलॉइड, रूट्स ऑफ सायकस. सायकस नावाचं प्लांट तुम्हाला माहित असेल, या सायकस नावाच्या प्लांटच्या रूटवर हे ॲनाबेना प्रेझेंट असतात, अँथोसेरसच्या थॅलसवर हे प्रेझेंट असतात. अशा काही सिलेक्टेड जे प्लांट आहेत त्यांच्या रूट्सवरती ॲनाबेना नावाचे सायनोबॅक्टेरिया प्रेझेंट असतात, जे की नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. इट हॅज सम स्पेशलाइज अँड कलरलेस सेल्स. या ॲनाबेनामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत आणि त्या कलरलेस आहेत, कॉल्ड हेटेरोसिस्ट, विच आर दी साईट फॉर नायट्रोजन फिक्सेशन. आणि यांच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या सेल्स आहेत ॲनाबेनामध्ये ज्यांना हेटेरोसिस्ट म्हटलं जातं आणि या सेलच नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. लक्षात आलं का? डायग्राम परत एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. याच्यावरती क्वेश्चन पण विचारलं जातात, ते पण लक्षात घ्या. हेटेरोसिस्ट काय आहे आणि हेटेरोसिस्ट कुठे प्रेझेंट असते. ॲनाबेना या सायनोबॅक्टेरियामध्ये हेटेरोसिस्ट हे विशिष्ट प्रकारच्या सेल्स आहेत. सेल तर ॲनाबेनामध्ये भरपूर आहेत, पण काही विशिष्ट भरपूर सेलपैकी काही विशिष्ट प्रकारच्या सेल्सलाच हेटेरोसिस्ट म्हणतात, की जिथे नायट्रोजन फिक्सेशन केलं जाते, म्हणजे नायट्रोजनला फिक्स केलं जाते, नायट्रोजन ॲब्झॉर्ब केला जातो. पुढे
ॲझोला नावाचा एक लास्ट आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं माहिती दिलेली आहे. काय आहे ॲझोला? ॲझोला इज अ फ्री फ्लोटिंग वॉटर फॉर्न. एक फॉर्न आहे, वॉटर फॉर्न आहे, फ्री फ्लोटिंग पाण्यामध्ये राहणारे हे ॲझोला नावाची वनस्पती आहे. ॲझोला प्लांट कन्सिस्ट ऑफ फ्लोटिंग रायझोम स्टेम विथ स्मॉल ओव्हरलॅपिंग बाय लोब्ड लीव्स अँड रूट्स. द लीफ ऑफ डॉर्सल अँड व्हेंट्रल लोब. पुढे सांगितलेलं आहे इन दी डॉर्सल लोब ॲनाबेना फिलामेंटस आर प्रेझेंट इन एरेन्कायमा विच फिक्स नायट्रोजन. ॲझोला कॅन यूज ॲज अ बायोफर्टिलायझर इन राईस फील्ड. राईस फील्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यातलं की राईस फील्डमध्ये हा ॲझोला वापरला जातो. तुम्ही जर कोकणामध्ये वगैरे किंवा भंडारा गोंदियासारख्या भागामध्ये राहायला असले तर तिथे तांदळाचं उत्पादन वगैरे घेतलं जातं काही काही ठिकाणी. तर त्या जिथे तांदूळ जे राईसचं उत्पादन तांदळाचं उत्पादन घेतलं जाते तिथे जे असं फील्ड तयार करतात ना, भात शेती जे तयार करतात, तर त्या भात शेतीमध्ये मधातच हे ॲझोला जो आहे, ॲझोला ही वनस्पती जी आहे ती तिथे लावल्या जाते, टाकल्या जाते. त्यामुळे काय होते की ॲझोला नायट्रोजन फिक्सेशन करते, वातावरणातला नायट्रोजन ॲब्झॉर्ब करून घेते आणि हा नायट्रोजन मग त्या राईसला तांदळाला कामात पडतो आणि तांदळाची चांगली वाढ होते. आता यात हे जे ॲझोला आहे याचे आपल्याला एक डायग्राम दिलेलं बघा ॲझोला. तर ॲझोलाचे ह्या काही रूट्स आहेत, बरोबर. ह्या रूट्स तुम्हाला याच्या दिसतात ॲझोलाच्या, आणि या रूट्समधून जे आहे नायट्रोजन फिक्स होत असतो. त्यानंतर आपल्याला आणखीन एक डायग्राम दिलेली आहे, लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ ॲझोला लीफ शोईंग फिलामेंटस ॲनाबेना. तर ही पण एक डायग्राम बघून घ्या. फक्त डायग्राम लक्षात ठेवा, फार पाठ करायचं काम नाही किंवा एक्झाममध्ये येण्याची शक्यता फार कमीच आहे. तर ही एक सुद्धा डायग्राम तुम्ही बघून घ्या. तर अशा तऱ्हेनं बाळांनो हे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे काही सजीव आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया वगैरे आहेत, प्लॅन्ट आहेत काही की ज्यांच्या मदतीमुळे प्लॅन्टला न्यूट्रिएंट भेटते आणि म्हणूनच आपण त्यांना बायोफर्टिलायझर्स असं म्हणत असतो, बरोबर आहे. पुढे आता आपल्याला आणखी एक माहिती सांगितलेली आहे. नाव इन अवर कंट्री मेनी बायोफर्टिलायझर आर अवेलेबल इन द मार्केट टू रिड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड थस पोल्युशन. आता आजकाल आपल्या देशामध्ये खूप सारे बायोफर्टिलायझर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि बरेच शेतकरी वापरायला लागलेले आहेत. केमिकल जे फर्टिलायझर आहेत ते तुलनेनं महाग पण आहेत आणि त्याचा धोका आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागलेला आहे. म्हणूनच मग बरेचसे शेतकरी आता बायोफर्टिलायझर, जैव खते वापरायला लागलेले आहेत. आता लास्ट टॉपिक जो आहे आपल्या आजच्या लेक्चरचा आणि तो आहे बेनिफिट्स ऑफ बायोफर्टिलायझर. बायोफर्टिलायझर वापरण्याचे काय काय फायदे आहेत आणि हा टॉपिक संपल्यानंतर आपला हा चॅप्टर इथे संपून जाईल. तर काय फायदा बघा. पहिला बेनिफिट काय आहे, लो कॉस्ट अँड कॅन बी यूज बाय मार्जिनल फार्मर. बायोफर्टिलायझर एकतर लो कॉस्टचे असतात, स्वस्त असतात आणि मार्जिनल फार्मर्स सुद्धा वापरू शकतात. आता मार्जिनल फार्मर म्हणजे कोण? गरीब शेतकरी, ज्यांच्याकडे कमी जमीन आहे किंवा कमी पैसे आहेत, असे सुद्धा शेतकरी बायोफर्टिलायझरला वापरू शकतात. पुढचा याचा बेनिफिट आहे फ्री फ्रॉम पोल्युशन हजार्ड, आणि याच्यापासून काही पोल्युशन पण होत नाही, निसर्गाला धोका पण नसतो, आपल्याला पण धोका नसतो, कारण हे सजीव असतात त्यांच्यामध्ये टाकलेले आणि सजीवांचा कोणाला काही धोका राहत नाही. पुढे सांगितलेला इन्क्रीज सॉईल फर्टिलिटी, याच्यामुळे सॉईलची फर्टिलिटी वाढते, उत्पादनता वाढते, मातीची गुणवत्ता कायम राहते. पुढे सांगितलेला BGA म्हणजे काय? BGA शॉर्ट फॉर्म आहे. BGA जो आहे ब्लू ग्रीन अल्गी, तर नीलहरित शैवाल किंवा सायनोबॅक्टेरिया म्हणतो आपण याला. तर नाव लक्षात ठेवा, हे शॉर्ट फॉर्म वापरलेलं आहे. हे जे ब्लू ग्रीन अल्गी आहे ॲज अ बायोफर्टिलायझर सिक्रीट ग्रोथ प्रोमोटिंग सबस्टन्स, ऑर्गॅनिक ॲसिड, प्रोटीन अँड विटॅमिन्स. ब्लू ग्रीन अल्गी खूप कामाची, हा सायनोबॅक्टेरिया खूप कामाचा आहे आणि याच्यापासून प्लॅन्टला भरपूर फायदा आहे. हे काही ग्रोथ हार्मोन सिक्रेट करते, त्याचबरोबर ऑर्गॅनिक ॲसिड, प्रोटीन, विटॅमिन्सचं सिक्रेशन करते, ज्याचा फायदा प्लॅन्टला होतो. पुढे सांगितलेलं आहे ॲझोटोबॅक्टर, ज्याची माहिती आपण आताच बघितली. तर ॲझोटोबॅक्टर जो आहे सप्लाय नायट्रोजन अँड अँटीबायोटिक इन दी सॉईल, सॉईलला अँटीबायोटिक आणि याच्यापासून जे आहे नायट्रोजन सुद्धा सॉईलला भेटतो. पुढे सांगे लास्ट आहे याचा बेनिफिट, फायदा काय आहे बायोफर्टिलायझरचा. बायोफर्टिलायझर इन्क्रीज फिजिको केमिकल प्रॉपर्टी ऑफ सॉईल लाईक टेक्स्चर, स्ट्रक्चर, pH, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल बाय प्रोव्हाइडिंग न्यूट्रियंट अँड ऑर्गॅनिक मॅटर. बायोफर्टिलायझरचा शेतीला, आपल्या मातीला खूप फायदा होतो. या मातीचा पोत कायम राहतो, आपल्या मातीचा जो pH आहे, सॉईलचा जो pH आहे तो मेंटेन राहतो, सॉईलचा pH वाढत नाही, कारण केमिकल फर्टिलायझरमुळे सॉईलचा pH वाढत चाललेला आहे, त्यामुळे पिकाचं नुकसान होत आहे, पीक पाहिजे तेवढ्या प्रमाणात येत नाही आहे, म्हणजे सॉईल पोल्युटेड होत चाललेली आहे आणि तिची उत्पादकता पण घटत चाललेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बायोफर्टिलायझरमुळे कायम राहतात, चांगल्या राहतात. तर अशा प्रकारे हे काही बेनिफिट्स आहे आपल्या बायोफर्टिलायझर वापरण्याचे. तर इथे आपला हा चॅप्टर आता संपलेला वाढवून बिलकुल इझी चॅप्टर होता, पूर्ण थेरॉटिकल आहे, फार डोक्याला असा त्रास होईल असं चॅप्टर नाही आहे. जस्ट तुम्ही एक दोनदा रीडिंग केली तर सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि आणखीन
ह्या चॅप्टरमधून जे काही नीटमध्ये CET क्वेश्चन्स आले असतील ते चांगल्या तऱ्हेनं प्रिपेअर करा. म्हणजे कशावर भर द्यायचा आहे, काय काय विचारलं जाते हे तुमच्या चांगल्या तऱ्हेनं लक्षात येईल. तशा तऱ्हेनं हा चॅप्टर इथे संपलेला बाळांनो. काही ॲक्टिव्हिटी वगैरे आपल्याला दिलेल्या आहेत, त्या ॲक्टिव्हिटी पण तुम्ही कंप्लीट करा, कारण हा चॅप्टर मी पूर्ण शिकवलेला आहे. त्यामुळे याच्या एक्झरसाईज जे आहे हे तुम्हाला पूर्णपणे सॉल्व करता आली पाहिजे. एक्झरसाईज स्वतः सॉल्व करा आणि त्याच्या ज्या फोटो वगैरे असतील ते मला व्हॉट्सअपवर जरूर सेंड करा, म्हणजे तुमचं आणखीन चांगल्या तऱ्हेने हे पक्कं होईल. तर यानंतर आपल्याला आणखीन नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो नेक्स्ट लेक्चरपासून आपण सुरुवात करू.